आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय। सुनेत्रा पवारांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बारामतीत ज्याला लढायचंय त्याने लढावं, जनता कोणासोबत आहे सर्वांना माहिती असं म्हणत जय पवारांनी काँग्रेसचा टोला लगावलाय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे। बारामतीची पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नाहीये असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय। सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होत आहेत। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य राहील। विधान परिषदेच्या जागेबाबत बोलताना शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यसभेच्या निवडीच्या वेळेला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मदत केली, त्यामुळे आता ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील त्यासाठी आमचं सहकार्य असेल आणि पाठिंबा असेल असंही शरद पवार म्हणाले। बंधू खरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। तर अधिकारी आणि नेत्यांचे पैसे पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर केला असंही रोहित पवारांनी सांगितलंय। बंधू अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उभाटा नेते मिलिंद नार्वेकरांनी फोन केल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। संजय शिरसाटांनी 10 तर नार्वेकरांनी 8 कॉल केल्याचा गौप्यस्फोट दमानी यांनी केलाय। अशोक खरातचे रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दिलीप लोंढे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवरती एकदा नाही तर अनेकदा संभाषण झाल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। अशोक खरातला एवढे कॉल करण्यामागे नेमकं कारण काय, नेमकं काय संभाषण झालं होतं असा सवाल दमानी यांनी उपस्थित केलाय। शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे। अंजली दमानी यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। बंधू खरातच्या तथाकथित स्वीय सहायकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। मिरगावातील रमेश हिंगे ही व्यक्ती अशोक खरातचा पीए असल्याची चर्चा आहे। दरम्यान शिर्डी पोलिसांनी रमेश हिंगेची चौकशी केली आहे। अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार करत आहोत। अशोक खरात आश्रम आणि त्याच्या भागातील सीसीटीव्ही तपासणार असून त्यात जे दिसून येईल त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे। केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार आणि मग ते कोणत्याही खात्यातील असो असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे। नाशिक खंडणी प्रकरणी फिर्याद देणारा फिर्यादीच आरोपी निघाल्यामुळे खळबळ माजली आहे। फिर्यादीच लैंगिक शोषण करणारा आरोपी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये 121 अश्लील व्हिडिओ समोर आलेत आणि 63 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। भुसावळमध्ये आमदार साजिद पठाण यांच्या वाहनावरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। वाहनावरती फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने ही कारवाई करण्यात आली। वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास येताच भुसावळ वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उमेश महाले यांनी तात्काळ ॲक्शन घेत संबंधितांवरती दंडात्मक कारवाई केली आहे। अखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मात्र एजन्सी बंद असल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। रायगडच्या वरवठणे गावामध्ये एका अल्पवयीन तरुणीने आपलं जीवन संपवलेलं आहे। या मुलीची सोशल मीडियावरती अनोळखी मुलाशी ओळख झाली आणि मुलगी रात्रीच्या वेळेला अनोळखी मुलाशी मोबाईलवरती बोलत असल्याची बाब घरातील व्यक्तींच्या लक्षात आली। घरातील माणसं ओरडतील, मारतील या भीतीमुळे या मुलीने घरामध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलंय। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठं नुकसान झालंय। विभागातील तब्बल 104 गावं ही बाधित झाली आहेत आणि रावेर तालुक्यातील सर्वाधिक 9 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। भुसावळ तालुक्यातील 16 गावातील 49 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत, तर मुक्ताईनगरमध्ये 2800 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसलाय। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय। ऐन हंगामात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झाडावरील कैऱ्या गळून पडल्या। दडगाव अक्कलकुवा परिसरात आमचूर उद्योगावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। आदिवासी बांधवांच्या रोजगारावरती संकट ओढवण्याची शक्यता आहे। हिंगोलीतील सध्या हळद या मुख्य पिकाच्या शिजवणी आणि वाळवणीची कामं सुरू आहेत, परंतु सध्या कामांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय। सेनगाव तालुक्यातील साखरा भागात अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे काढून ठेवलेली हळद भिजली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचा ज्वारीला मोठा फटका बसला। दरम्यान नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जाते। सोलापूर तालुक्यातील
बसवनगर या ठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलाय. बसवनगर परिसरातील 2 एकर टोमॅटो शेती अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान झालंय. बीड तालुक्यातील पालवण पिंपळवाडी शिवारामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले. डाळिंबाला नुकतीच फळधारणा झालेली होती, मात्र आता त्याला गारांचा मारा बसल्यामुळे कीड लागण्याची शक्यता आहे. बीड तालुक्यातील वालीपूर शिवारामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झालाय. तसंच ज्वारी, बाजरी आणि कांदा या पिकांचंही मोठं नुकसान झालंय. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. अजितदादांच्या अपघाताचा फायनल अहवाल आल्यानंतर मी बोलेन. मी उगाच लोकांच्या मनात मतभेद करणार नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहितदादांनी आधीच सर्वांना सांगितलेत. माझे काही मुद्दे रोहित पवारांनी कव्हर केलेत. VSRच्या मालकाला अटक व्हायला पाहिजे अशी मागणी जय पवारांनी केली आहे. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काय मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे, परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. तर मला वाटते आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करण्याचं मी स्वतः करायला नाही पाहिजे. आता जे आम्हाला काय वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या समोर सगळी स्पष्ट. मला पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झाला आहे तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच माझी मागणी. पुढची मोठी बातमी आपण बघूया. समरजित घाडगे पुन्हा भाजपवासी होणार आहेत. समरजित घाडगे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात शेवटच्या क्षणी त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता. मात्र आता पुन्हा एकदा समरजित घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. येत्या 8 तारखेला मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील महामार्गांवरील टोल नाक्यांवरती 10 एप्रिलपासून फास्टॅग सक्तीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना कॅशच्या माध्यमातून टोल भरता येणार नाही. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर विहीर बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दिंडोरीत झालेल्या अपघाताच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. दरम्यान गिरीश महाजनांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. आध्यात्मिक गुरु म्हणून खरातने बड्या नेत्यांचा विश्वास संपादन केला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अशोक खरातच्या संपर्कात शिरसाट आणि नार्वेकरांना कॉल केल्याचा दावा केलेला आहे. तर अशोक खरातची केस गाजत असतानाच नाशिकमध्ये नुकतंच आणखीन एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलेलं आहे. सातपूर परिसरातील रवींद्र एरंडेने नोकरीचा आमिष घेऊन महिलांवरती अत्याचार केलाय. पुढची महत्त्वाची बातमी अशी आहे की दिंडोरीमध्ये विहीर दुर्घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र या अपघातानं हादरलेला आहे. स्नेहसंमेलन आटपून घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू. तर पुढची बातमी नांदेडमधून आहे. नांदेड शहरातील कॅनॉल रोड परिसरात गँगवॉरने हा परिसर हादरला. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचं समोर आलंय. तलवार चाकूचा वापर करत तिघांची हत्या करण्यात आलेली आहे. तर पुढची बातमी अशी आहे की अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बातमीपत्राची सुरुवात जी आपण करतो ती एका धक्कादायक आणि वेदनादायी बातमीनं करतोय. कारण नाशिकच्या दिंडोरीतील इंदोरे गावात ती मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे. एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनातून घरी परतत असताना दरगोडे कुटुंबावरती काळानं घाला घातलाय.
रात्रीच्या वेळी दरगोडे कुटुंब आपल्या कारने घरी परतत असताना त्यांची कार रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय. कारचा ताबा सुटल्यामुळे ती थेट विहिरीत जाऊन कोसळलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो हीच ती विहीर आहे जी सध्या मुजवली जाते. मात्र या मोठ्याशा विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आहे आणि या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार थेट त्या विहिरीत कोसळली असावी. आणि आपण कारची जर अवस्था बघितली तर अपघात किती गंभीर आहे याची आपल्याला कल्पना करता येईल. त्यामुळे दरगुडे कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे, कारण यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान हा सगळा जो अपघात आहे तो नेमका कसा घडलाय आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊया. तर आपण बघतोय या रस्त्यावरून कार सुरुवातीला त्या वेगाने जात होती, कारण रस्ता मोकळा आहे असा काहीसा अंदाज असावा. आणि वेगाने जाताना आपण बघतोय की विहीर या ठिकाणी आपल्याला दिसते आणि विहिरीमध्ये ही कार थेट कोसळलेली आहे. आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर रस्ता हा पूर्णपणे मोकळा आहे. वेगाने ही गाडी समोर येते. रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्ता मोकळा या अंदाजाने ही गाडी आली आणि थेट विहिरीमध्ये कोसळली आहे. कारण रस्त्याला लागून विहीर आहे असं कुठेही बोर्ड नव्हता किंवा असं काही चित्र त्या ठिकाणी दिसत नव्हतं. त्यामुळे अचानक ही कार आली आणि या विहिरीत कोसळली आणि या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान हा सगळा अपघात कसा घडलेला आहे आपण समजून घेऊया. तर अपघात कसा घडला तर रात्री 10:29 कारचा या अपघात झालेला आहे. आपण वेळ जर बघितली तर रात्रीची 10:19. यानंतर कठडा नसल्याने कार विहिरीत कोसळलेली आहे. ती जी आपण विहीर बघितली त्याला कोणत्याही प्रकारचा कठडा नव्हता. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही कार थेट त्या विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाला आणि या आवाजानंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झालेत. अर्थात अपघात एवढा मोठा होता की त्याचा आवाज सुद्धा तितकाच मोठा आला. त्यानंतर सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीमध्ये दिसत होती, कारण ज्या क्षणाला ती विहिरीमध्ये कार कोसळली ती थोडीशी कार दिसत होती. जी लोक वाचवायला आली त्यांना ही कार दिसत होती. त्यानंतर मोटर लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे उपस्थित लोक होते त्यांनी लगेचच बचाव कार्य सुरू केलं, प्रयत्न सुरू केला आणि मोटरच्या माध्यमातून ते पाणी उपसा करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दोरखंड टाकून बचाव कार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. जसं आपण बघितलं मोटरने पाणी काढलं आणि दोरखंड सोडून हे बचाव कार्य सुरू करण्यात आलं. लगेचच हा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र काही मिनिटातच गाडी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेली आहे. मी जसं मगाशी म्हणालो पाण्याचं मोठ्या प्रमाणात पाणी होतं, ती कार बुडली आणि 20 मिनिटांनंतर अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. मात्र त्यापूर्वी स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केलं होतं. सुमारे 3 तासांनी ही गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या दरम्यान 9 लोकांचा मृत्यू झालाय. दुर्दैवी मृत्यू या 9 लोकांचा झालेला आहे. बघितलं आपण नेमका की हा कशा पद्धतीने अपघात झालेला आहे. आणि आपण ही दृश्यांमध्ये जी बघतोय हीच ती विहीर आहे. बघा ज्या पद्धतीने आपण ॲनिमेशनमध्ये रस्ता बघितला होता असाच रस्ता आहे आणि थेट याच्या समोर काय तर ती विहीर आहे आणि या विहिरीला कुठेही कठडा दिसत नाहीये. त्यामुळे रात्रीच्या वेळेला या रोडला कुठेही लाईट दिसत नाहीये. त्यामुळे अंदाज न आल्यामुळे ही गाडी जी आहे ती थेट त्या विहिरीमध्ये जाऊन कोसळलेली आहे. त्यामुळे अतिशय धोकादायक असा हा रस्ता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. दरम्यान या संपूर्ण घटनेचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलाय. ऐकूयात त्यांनी नेमकं काय सांगितलंय. साधारण 10 वाजता गाडीमध्ये गेली होती. तर गाडीमध्ये साधारण 9 लोक होते. त्यापैकी 7 लोक गाडीत होते. ज्यावेळेस ट्रेननी गाडी बाहेर काढण्यात आली त्यावेळेस गाडीत 7 आणि 2 खाली पडलेले होते. नंतर 2 नंतर काढण्यात आले. 3-4 वर्षापूर्वी ते झाकलेली होती. पण मग आता त्यांचं म्हणणं असं का कुणी जाळी काढून दिली कुणी काय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता नगरपंचायतीच्या वतीने पण ते काम आणि ही काय झालं आहे रस्त्याचं काम झालं त्याच्यामुळं त्याची हाईट कमी झाली, नाही तर तो कठडा उंच होता. दरम्यान या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे. पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती. एवढ्या मोठ्या रस्त्यावर सेंटरला विहीर एवढ्या मोठ्या डायमीटरची मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी सगळ्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळी कागदपत्र पेपर त्या ठिकाणी मागवा. आताच मी फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत. त्या संदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी नाही रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं.